नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज करणार आहे करटुल्याची भाजी. आता ही करटुल्याची भाजी बऱ्याच जणांनी पाहिलीच नसेल, परंतु सध्या तुम्हाला सांगते की मंडीमध्ये पण विकायला येतात ही करटुली, म्हणजे शहर ठिकाणी पण अवेलेबल होतात. तर हे करटुले छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर त्याचे अशा पद्धतीनं काप करून घेतलेले आहेत. आता जे काही थोडेफार पिवळसर झालेले आहेत त्या आतल्या बिया लाल पडल्या होत्या. मी सगळ्या बिया काढून घेतल्या. थोड्याशा ज्या मोठ्या मोठ्या वाटत होत्या त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं कट केलं. आता आपण काय केलं, मी एका प्लेटमध्ये खोबरं थोडंसं तुकडा वाळलेला किसून घेतला. त्याच्यामध्ये 7-8-10 पाकळ्या लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे घेतले. हे मिक्सरमधून काढून घेतले. तोपर्यंत गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवलेली आणि एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता कढईमधलं तेल गरम झाल्याच्या नंतर आपण सगळ्यात आधी फोडणीला टाकणार आहोत मोहरी. कधी पण काय करायचं, मोहरी आधी फोडणीला टाकायची, म्हणजे मोहरी जेव्हा तडतडते चांगली कडक तेलामध्ये तेव्हा ती कडसर लागत नाही. आणि त्याच्यानंतर जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान तडतडले की मग टाकायची आहे हळद आणि तेव्हा गॅस कमी करायचा आहे किंवा शक्यतो जर बंद केला तरी चालेल. आणि या गरम तेलामध्ये आता मी टाकून घेतलेलं आहे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण. आता हे थोडंसं मी सरभरीत करून घेतलं, कारण जास्त बारीक मला या भाजीमध्ये आवडत नाही. आणि ही करटुल्याची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते, पण मी म्हणते म्हणून एकदा अशा पद्धतीनं नक्की करून बघा. खूप छान भाजी झालेली होती. अगदी म्हणजे जे लेकरं खात नाहीत, ज्यांना आवडत नाही म्हणणारी चांगले बोटं चाटून खात होते. आता छान असं परतवून घ्यायचं. गॅस थोडा मीडियमवरती ठेवायचा. इथे गॅस चालू करून घ्यायचा बरं, नाहीतर मी म्हटलं गॅस बंद करून ठेवा तर बंदच राहील. आता गॅस चालू करून घेतलेला मीडियम फ्लेमवरती छान असा मसाला आधी परतवून घ्यायचा. साधारण 2-1 मिनटं परतवून घेतल्याच्यानंतर आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आता त्याच्यापूर्वी मी इथं काळा मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. 1-1 चमचा वापरला. छान अशी म्हणजे चटपटीत टेस्टी अशी भाजी झालेली होती. आता हे परतून घेतल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा. आणि त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगते, मी एक जिन्नस टाकलेली आहे, म्हणजे 1 चमचा हे एसूर टाकलेला आहे. या एसुरामध्ये काय आहे, 1 वाटी बाजरी, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी गहू हे छान असं भाजून घेतलं. 2 वाटी धणे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून थोडेसे भाजून घेतले होते आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं पीठ आहे. मी छान असं जेव्हा मसाल्याची भाजी बनवते तेव्हा हा एसूर वापरत असते. घरगुती बनवलेला आहे. जर तुम्हाला आवडली तर मी नक्कीच रेसिपी सांगेल, पण मी आत्ता जे सांगितलं अगदी तेच प्रमाण भाजून घेतलं आणि मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. आता गरम पाणी टाकल्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं फक्त मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान अशी भाजी शिजून घ्यायची. आता भाजी शिजताना म्हणजे तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाणीदार, म्हणजे खूप पातळ भाजी आवडत नसेल तर टाकू नका जास्त पाणी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. किंवा बऱ्याच जणांना अंगरशाची म्हणजे खूप कमी पाणी असलेली भाजी आवडते, तुम्ही तशाही पद्धतीनं करू शकता. परंतु आमच्या घरात म्हणजे पातळ भाजी माझ्या घरात सगळ्यांना फार आवडते. आम्ही अगदी चुरून मुरून भाजी खात असतो, म्हणून मी अशी भाजी बनवलेली आहे. आणि लोखंडी कढईमध्ये भाजीला रंग थोडासा काळसर आलेला आहे, परंतु अतिशय गुणकारी अशी करटुल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली हे माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. करटुले हे ही रानभाजी आहे आणि हे अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. ही आयुर्वेदामध्ये हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याला याचं महत्त्व आहे त्यालाच माहिती असेल, परंतु नक्की एकदा ही भाजी करून बघा. खूप गुणकारी आहे. माझ्या सांगण्यावरून करून बघा, नक्की मला आवडेल. आणि त्याच्यामध्ये टाकायची आता शेवटी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तेलाचं प्रमाण तसं कमीच ठेवलेलं होतं, त्यामुळे भाजीला रंग, तरी वगैरे काहीही आलेली नाही.
चवीला अगदी एक नंबर झालेली भाजी आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला, मनापासून आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.